रवी जाधवचा टाइमपास 2 महाराष्ट्र दिनी आणि या वीकेंडला प्रदर्शित होतोय। पुन्हा एकदा ऑडियन्सला भावेल असा जनसामान्यांसाठीचा चित्रपट बनवण्यात रवी सरांना नक्कीच यश आलंय। पण समीक्षक म्हणून मी नोटीस केलेले काही मुद्दे हे असे। बॉलिवूडचा पगडा टाइमपास मधला मराठी कलाकृतीचा सालसपणा टाइमपास 2 मध्ये नाही। प्रत्येक फ्रेम मध्ये बॉलिवूड ठसठसून भरलंय। दगडू, प्राजू, शाकाल प्रत्येकाच्या एंट्रीला एक गाणं किंवा स्पेशल कॅमेरा पॅनिंग, अगदी सुरुवातीच्या कॉमिक स्ट्रिप पासून ते शेवटच्या क्रेडिट सॉन्ग पर्यंत सगळं काही बॉलिवूडमय झालेलं वाटतं। त्यामुळे टाइमपासचा निरागसपणा इथे तसा सापडत नाही। कारण क्रमांक 2, सादरीकरण। टाइमपास प्रमाणेच टाइमपास 2 ची ही कथा फार छान आहे, परंतु सादरीकरणात उल्लेखनीय वाटतील अशा थोड्याच गोष्टी होत्या। या कथेत दगडू आणि प्राजक्ता व्यतिरिक्त शाकालही महत्त्वाचं पात्र म्हणून रंगवलं गेलंय। कथेत सांगण्यासारखं खूप काही होतं, पण बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे सादर झालेल्या नाहीत। जसं की दगडू आणि प्राजक्ताच्या लव्ह स्टोरी मधलं पॅशन, ठाण्याची पाईपलाईन जशी लक्षात राहिली तसा प्रभाव यात वाटला नाही। कारण क्रमांक 3, टाइमपासचा फायदा। टाइमपासच्या भांडवलावरच म्हणजेच त्याच्याच बेसवर हा सिक्वल मोठा होतोय। छोटे दगडू आणि प्राजक्ता रिमाइंडर म्हणून बऱ्याचदा पडद्यावर दिसतात। जुनेच संवाद बऱ्याचदा बोलले जातात। संवाद हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्यावर खास मेहनत होणं अपेक्षित होतं। नया है वह किंवा आई बाबा आणि साई बाबाची शपथ या वन लाइनर नंतर टीपी 2 मध्ये लक्षात राहतील असे डायलॉग्स नाहीत। थोडक्यात ट्रेलर मध्ये जे ऐकतो तेवढंच। कारण क्रमांक 4, अभिनय। प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव हे कपल खूप ऑड वाटेल अशी शंका असणाऱ्यांना हा थोडा सुखद धक्का आहे। प्रियदर्शनने साकारलेला दगडू नक्कीच तुम्हाला भावतो, जुन्या दगडूची आठवण करून देतो। मोठी झालेली प्राजू तितकी इनोसंट राहिलेली नाही, ही इमेज ब्रेक करण्याचं काम प्रिया बापटने खूप चांगल्या प्रकारे केलंय। शाकालचं पात्र या भागात आणखी मोकळं होऊन समोर येतं। स्वतःच्याच तत्वात गुरफटलेला बाप हे पात्र वैभव मांगलेंनी भन्नाट रंगवलंय। कारण क्रमांक 5, मनोरंजक। सरप्राइझिंगली चित्रपटाच्या एडिटिंग मध्ये खूप जर्क्स आणि जम्पकट्स आहेत। एका मागून एक सीन शिवलेले आहेत असं वाटतं। प्राजूच्या शोधात दगडू या प्रेमकथेची आर्तता टाइमपास इतकी मनाला भावत नाही, परंतु खरंच टाइमपास म्हणून हा चित्रपट जाऊन पाहायला काहीच हरकत नाही। टाइमपास 2 हा चित्रपट असा आहे की ज्यासाठी लोक, समीक्षक आणि इतर लोक चित्रपटाबद्दल काय म्हणतायत हा विचार न करता फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट बुक करतील। मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, अर्थात हा माझा रिव्ह्यू झाला। पण तुमचा रिव्ह्यू काय आहे हे जाणण्यास राश्री मराठी उत्सुक आहे। सो चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा।